नीट यूजी 2026 ची परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये झालेली आहे। NTA ची प्रोव्हिजनल आन्सर की सुद्धा आलेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनल आन्सर की वरून आपले मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट केलेले आहेत। या दरम्यान विद्यार्थी आणि पालकांचा एक प्रश्न असतो की विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS करायचा असेल तर किती खर्च येतो? 4.5 वर्षाच्या कोर्सचा म्हणजे क्लासरूम टीचिंगचा नेमका किती खर्च येतो याविषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्याचं कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे आणि विद्यार्थ्यांना क्लासरूम टीचिंग जी असते MBBS ची 4.5 वर्षाची त्यासाठी टोटल बजेट MBBS साठी किती लागतं कॅटेगरी वाईज याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही 25 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत सध्याच्या घडीला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं, मग ते मेरिटवर असेल किंवा मॅनेजमेंट कोट्याचं ॲडमिशन असेल, त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना कशा प्रकारे खर्च येतो, 25 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, हॉस्टेलचा खर्च त्या ठिकाणी कशा प्रकारे आहे आणि टोटल बजेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी किती लागतं हे कॉलेज बाय कॉलेज आपण एक PDF बनवलेली आहे। या PDF नुसार आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूला राहणारे आहेत, ज्यांना कोल्हापूरला येणं शक्य आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर आणि श्री छत्रपती अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण एक ऑफलाईन सेमिनार सुद्धा ठेवलेला आहे, वैद्यकीय मार्गदर्शन सेमिनार। याच्यामध्ये संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसची माहिती, त्याचबरोबर संपूर्ण स्कॉलरशिपची माहिती, त्याचबरोबर राऊंडचे नियम, त्याचबरोबर डॉक्युमेंट याविषयी संपूर्ण डिटेल आपण स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा, अदर स्टेट, MBBS अब्रॉड याविषयी डिटेल माहिती या सेमिनारमध्ये कव्हर करणार आहोत। सेमिनार आहे 5 जुलै 2026 रविवारी दुपारी 1 ते 4 या वेळामध्ये आणि सेमिनार कुठे होणार आहे? श्री शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हा सेमिनार होणार आहे। सेमिनारसाठी सीट लिमिटेड आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना सीट आपली रिझर्व करावी लागणार आहे। सीट रिझर्व करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी नंबर आहे 9689365500। महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांचा हा नंबर आहे, त्यांना कॉल करून तुम्ही आपली सेमिनारची सीट त्या ठिकाणी रिझर्व करू शकता। त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा लाईव्ह काउन्सिलिंगवर क्लिक केला तर या सेमिनारची सीट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी रिझर्व करू शकता। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। हे आहे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची डिटेल PDF जी आपण मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी बनवलेली होती। यावर्षी महाराष्ट्र राज्यात कॉलेजच्या जे काही फीस आहेत त्या वाढण्याची शक्यता कमी आहे, कारण शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर आतापर्यंत जेवढ्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आलेले आहेत त्याच्यामध्ये कॉलेजने फीस वाढवण्याचा निर्णय जे काही वाढ होणार होती ती कॉलेजनी थांबवलेली आहे। बरेचसे कॉलेजेस आहेत जे मागच्या वर्षीच्या एवढीच फीस त्या ठिकाणी ठेवण्याचा विचार त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्यात कमी फीसचं कॉलेज म्हणून आपण ज्या कॉलेजला ओळखतो ते आहे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी आहे। प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, पुणे महानगरपालिके अंतर्गत चालणारं हे कॉलेज आहे, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे। या ठिकाणी फी स्ट्रक्चर आपण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कॉलेज फीस, हॉस्टेल फीस, फर्स्ट इयरला किती खर्च येईल आणि टोटल 4.5 वर्षाची फीस, कोर्स ड्युरेशन 5.5 वर्षाचं असलं तरी फीस जी आहे ती 4.5 वर्षाची त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। 1 वर्षाचा हा इंटर्नशिप कालावधी आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीस आकारली जात नाही। फीस जी आहे 4.5 वर्षाची आपल्याला भरली जाते। जनरल कॅटेगरीचा विचार केला, ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 7,50,000 फीस होती। हॉस्टेल फीस 80,000, फर्स्ट इयरला एकूण 8,30,000। टोटल जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे यांचं टोटल बजेट 37,35,000च्या आसपास त्या ठिकाणी जात होतं। EBC, EWS, SCBC कॅटेगरी ज्यांच्या पालकांचं जे काही उत्पन्न आहे 8 लाखापेक्षा कमी असेल आणि स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असतील अशा विद्यार्थ्यांसाठी फीस होती 3,81,818। हॉस्टेलची फीस 80,000। टोटल जे बजेट आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 20,78,181 एवढं त्या ठिकाणी जात होतं। OBC कॅटेगरीसाठी सुद्धा तेवढंच 20,78,181। गर्ल्स EBC, EWS, OBC, SCBC कॅटेगरी मुलींना एज्युकेशन त्या ठिकाणी फ्री असल्यामुळे या ठिकाणी फी जी आहे फक्त डेव्हलपमेंट फीस आकारली गेलेली होती 68,181। हॉस्टेल 80,000, फर्स्ट इयरला मुलींना 1,00,000
48,181. टोटल जे बजेट होतं 6,66,815 रुपये. हे हॉस्टेल फीस सहित आपण तशाच प्रकारे VJNT, SC ST आणि इन्स्टिट्यूशन कोटा मॅनेजमेंट कोट्याची जी काही फीस असते 3 पट असते ओपन कॅटेगरीच्या फीसला गुणिले 3 केलं की मॅनेजमेंट कोट्याची त्या ठिकाणी फीस येते. अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजची जी काही मॅनेजमेंट कोट्याची फीस आहे ती 21 लाख रुपये आहे. टोटल मॅनेजमेंट कोट्याचं जर बजेट काढलं या कॉलेजचं तर 98 लाखाच्या आसपास या ठिकाणी जातं. सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी जे आहे एक्स्ट्रा 30,000 रुपये दरवर्षी घेतले जातात. सिक्युरिटी मेस जे आहे याच्यात इन्क्लूड नाही, मेसची फीस एक्स्ट्रा या ठिकाणी दिलेली आहे. अशाच प्रकारे संपूर्ण डिटेल आपण हे बनवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत याच्यामध्ये जे काही नवीन कॉलेज आलेले आहेत ते ऍड करायचे राहिलेले आहेत, परंतु सध्या 23 कॉलेजचे जे काही डिटेल फी स्ट्रक्चर आपण मागच्या वर्षीच्या पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं होतं, ही PDF आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संपूर्ण PDF तुम्ही इथे पाहू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. फ्री बुकलेटवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी कट ऑफ 2026 अशा प्रकारचं फोल्डर आहे. त्याच्यावर क्लिक केलं तर महाराष्ट्राच्या कट ऑफच्या फोल्डरमध्ये गेलं तर MBBSच्या फी स्ट्रक्चरची ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे अगदी तुमचा 4.5 वर्षाचा त्या ठिकाणी खर्च कशा प्रकारे येणार आहे, त्याचं टोटल बजेट आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं किती लागणार आहे याचा अंदाज विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी मांडू शकतात. कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी पूर्ण डिटेल आकडेवारी याच्यामध्ये दिलेली आहे. मागच्या वर्षीचे फी स्ट्रक्चर आहे. काही कॉलेजेस याच्यामध्ये चेंजेस यावर्षी करू शकतात, परंतु बरेचसे कॉलेज फीसमध्ये चेंज न करण्याचा निर्णय यावर्षी घेतला असल्यामुळे कदाचित यावर्षी हीच फी स्ट्रक्चर राहण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यात कमी फीसचं कॉलेज म्हणून अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे सगळ्यात कमी फीसचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्र राज्यातील. त्याचबरोबर सगळ्यात जास्त फीस आपल्याला वेदांत पालघर या कॉलेजला कुठल्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही. संपूर्ण विद्यार्थ्यांना सारखीच फीस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. जवळपास 16,57,000 पर इयर एवढी फीस त्या ठिकाणी आहे. वेदांत पालघरचं टोटल जर 4.5 वर्षाचं बजेट काढलं फी स्ट्रक्चरचं ते आहे 74,56,500 आणि या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट दरवर्षी 25,000 रुपये. सिक्युरिटी डिपॉझिट हे एक्स्ट्रा आहे, हे रिफंडेबल असतं. सिक्युरिटी डिपॉझिट हे पहिल्या वर्षी आपल्याला भरायचं असतं आणि शेवटच्या वर्षी हे रिफंड केलं जातं. मेस याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे. टोटल बजेट तुम्ही याच्यावरून या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता की कोणत्या कॉलेजला त्या ठिकाणी किती खर्च विद्यार्थ्यांना येणार आहे. संपूर्ण फी स्ट्रक्चरची PDF आहे. ही PDF तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस सुद्धा आपली चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. आमच्या 2 ब्रांच आहेत, पिंपरी त्याचबरोबर कोथरूड. दोन्ही ब्रांच त्या ठिकाणी चालू असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोथरूड कन्व्हिनियंट आहे त्या विद्यार्थ्यांनी कोथरूड ब्रांचला व्हिजिट करावी. ज्या विद्यार्थ्यांना पिंपरी ब्रांच कन्व्हिनियंट आहे त्या विद्यार्थ्यांनी पिंपरी ब्रांच व्हिजिट करावी. MBBS महाराष्ट्र, MBBS ऑल इंडिया त्याचबरोबर MBBS अब्रॉड यासाठी संपूर्ण डिटेल गायडन्स त्याचबरोबर तुमची ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पेड काउन्सिलिंग अशा प्रकारचा एक टॅब आहे. 2499 रुपयामध्ये आपण ऑनलाईन काउन्सिलिंग सुद्धा त्या ठिकाणी झूम वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांची करत असतो. ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.